नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरला आपण पहिली हरित क्रांती हा भाग पाहिलेला होता. म्हणजेच आपण ह्याच्यामध्ये हरित क्रांती म्हणजे ची वैशिष्ट्ये किंवा हरित क्रांतीत जबाबदार असणारे घटक किंवा हरित क्रांतीची कारणे आणि त्यानंतर हरित क्रांतीचे यश अपयश किंवा हरित क्रांतीचे गुणदोष हा सगळा भाग जो आहे तो आपण पाठीमागच्या लेक्चरपर्यंत पूर्ण केलेला होता. आपलं हे पहिलं प्रकरण आणि हा जो तिसरा सी हा घटक आहे तो खूप मोठा आहे आणि त्या पद्धतीनं आपण आता या ठिकाणी हरित क्रांतीचा हा जो भाग आहे किंवा हरित क्रांतीचा हा जो घटक आहे तो आपण संपवण्याच्या मार्गावरती आहोत. म्हणजे आता आपण हा भाग झाला की आपला हा घटक या ठिकाणी संपणार आहे. हरित क्रांती म्हणजे काय हा भाग आपण पाहिला. आधुनिक पद्धतीने शेती करणे म्हणजे हरित क्रांती होय. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय शेतीचे स्वरूप हे मागासलेल्या अवस्थेमध्ये होते. हाही भाग आपण पाहिलेला आहे, त्याच्यावरती आपली बऱ्याचदा चर्चा झालेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर शेतीचे स्वरूप मागासलेले होते. शेती हंगामी स्वरूपामध्ये पिकवली जात होती. शेतीला बारमाही पाणीपुरवठ्याच्या सोयी उपलब्ध नव्हत्या आणि त्यामुळे परिस्थिती अशी निर्माण झालेली होती की शेतीमधून निघणारे जे उत्पादन होते ते खूपच कमी होते. कारण एकतर मागासलेली शेती होती, त्यानंतर पावसाच्या पाण्यावरती अवलंबून असणारे शेतीचे प्रमाण जास्त होते. जलसिंचनाच्या सुविधा फारशा उपलब्ध नव्हत्या, त्यामुळे अनेक ठिकाणी बारमाही शेती पिकवली जात नव्हती आणि त्यामुळे शेती ही अतिशय डबघाईला आलेल्या अवस्थेमध्ये होते. त्याचबरोबर आपल्याला अन्नधान्याची परदेशातून आयात करायला लागत होती, कारण देशातील लोकांना पुरेल एवढं अन्नधान्याचं उत्पादनसुद्धा आपल्या शेतीमधून निघू शकत नव्हतं आणि त्यामुळे अन्नधान्याच्या बाबतीत आपलं जे परावलंबित्व निर्माण झालेलं होतं ते कमी करून अन्नधान्याबाबत आपल्या देशाला स्वावलंबी बनवणे या उद्देशाने आपण 1960-61 नंतर हरित क्रांतीचा प्रयोग स्वीकारला आणि 1967-68 नंतर आपली जी हरित क्रांती आहे किंवा हा जो हरित क्रांतीचा प्रयोग आहे तो यशस्वी झाल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणजे इथंपर्यंतचा सगळा भाग आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलेला आहे. आता हा जो भाग आहे तो रिपीट करण्याचं कारण असं आहे की आता आजच्या लेक्चरला आपण दुसरी हरित क्रांती हा भाग पाहणार आहोत. काय प्रकार आहे दुसरी हरित क्रांती आणि पहिली हरित क्रांती? तर दुसरी हरित क्रांती आणि पहिली हरित क्रांती ह्याच्यामध्ये जी पीक उत्पादनाची पद्धती आहे किंवा आधुनिक पद्धतीने शेती करणे वगैरे हा जो भाग आहे त्याच्यामध्ये काही बदल नाही किंवा उत्पादनाची रचना बदलली पाहिजे किंवा ती कशा पद्धती असली पाहिजे याच्याशीही संबंधित ही दुसरी हरित क्रांती नाही आहे. तर दुसऱ्या हरित क्रांतीची पार्श्वभूमी ही पूर्णतः वेगळी आहे. पहिल्या हरित क्रांतीची पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर आपल्याला असं दिसून येतं की पहिली हरित क्रांती आपल्याला स्वीकारण्याची किंवा भारतामध्ये पहिली हरित क्रांती घडून येण्यासाठी अनेक कारणीभूत ठरलेली होती. परंतु पहिल्या हरित क्रांतीची गरज भारतामध्ये का निर्माण झालेली होती ह्याचा जर आपण सारासार विचार केला तर आपल्या असं लक्षामध्ये येतं की पहिल्या हरित क्रांतीची जी गरज होती ती मुळात काय होती, तर भारताला अन्नधान्याबाबत स्वावलंबी बनवणे. भारताला अन्नधान्याबाबत स्वावलंबी बनवून आपण जे परावलंबित्व पत्करलेलं होतं ते कमी करण्याचा प्रयत्न करणे, ह्या उद्देशाने आपण पहिली हरित क्रांती स्वीकारलेली होती. म्हणजे अन्नधान्याच्या बाबतीत देशाला स्वावलंबी बनवणे हा पहिल्या हरित क्रांतीच्या पाठीमागे मुख्य उद्देश होता. परंतु दुसऱ्या हरित क्रांतीची जर एकंदरीत पार्श्वभूमी विचारात घेतली तर दुसऱ्या हरित क्रांतीच्या काळामध्ये किंवा दुसरी हरित क्रांती घडवून आणण्यापाठीमागं आपला उद्देश हा अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये वाढ करणे हा नव्हता. तर दुसऱ्या हरित क्रांतीची पार्श्वभूमी ही खूप वेगळी होती. दुसऱ्या हरित क्रांतीची पार्श्वभूमी काय होती, तर भारतातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या. म्हणजे दुसरी हरित क्रांती ही आत्महत्येशी संबंधित आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या कशा रोखल्या पाहिजेत किंवा त्या कशा कमी केल्या पाहिजेत आणि त्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत याच्याशी संबंधित ही दुसरी हरित क्रांती असलेली दिसून येते. जर आपण विद्यार्थी मित्रांनो पाहिलं तर मागील एक 15-20 वर्षा पूर्वीची जर आपण परिस्थिती विचारात घेतली
तर भारतामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत असलेले आपल्याला दिसून येते आणि त्या अनुषंगाने आज आपण दुसऱ्या हरित क्रांतीचा विचार करणार आहोत. संयुक्त लोकशाही आघाडी सरकार सत्तेवरती आल्यानंतर सन 2000 मध्ये डॉक्टर MS स्वामीनाथन की जे हरित क्रांतीचे भारतातील जनक मानले जातात, म्हणजे आपण पहिल्या हरित क्रांतीच्या काळामध्ये पण पाहिलेलं होतं की डॉक्टर MS स्वामीनाथन हे हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात. तर ह्या स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शेतकरी आयोगाची स्थापना करण्यात आली. आता शेतकऱ्यांच्या एकंदरीत समस्येचा, शेतकऱ्यांच्या एकंदरीत परिस्थितीचा योग्य पद्धतीने अभ्यास व्हावा या हेतूने भारतात राष्ट्रीय शेतकरी आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगाने शेतीला संजीवनी देऊन कोट्यावधी शेतकऱ्यांचे भाग्य उंचावण्यासाठी विविध शिफारशी केलेल्या होत्या. तसेच धोरणात्मक बाब म्हणून आयोगाने शेतकऱ्यांची सर्वसमावेशक अशी व्याख्या देखील केलेली होती. आता शेतकरी आयोगाची स्थापना का करण्यात आलेली होती, तर शेतीला संजीवनी देऊन कोट्यावधी शेतकऱ्यांचे भाग्य उंचावण्यासाठी, म्हणजे शेती ज्या बिकट परिस्थितीतून निघालेली होती, ज्या नैसर्गिक आपत्तीतून शेती निघालेली होती आणि ज्या आपत्तीतून शेतकरी निघालेला होता, कारण शेती क्षेत्रावरती अनेक प्रकारची संकट येत होती आणि त्या संकटीतून शेतकऱ्यांपुढे अनेक अडीअडचणी निर्माण होत होत्या. त्या अडीअडचणींवरती उपाय करण्यासाठी या आयोगाने विविध प्रकारच्या शिफारशी केलेल्या होत्या. शेतकऱ्यांची या आयोगाने जी नवीन व्याख्या केली होती, कारण पूर्वी शेतकऱ्याच्या व्याख्येमध्ये फक्त जमीन पिकवणारा किंवा जमिनीमध्ये कष्ट करणारा म्हणजे शेतकरी अशी, किंवा ज्याच्या मालकीची जमीन आहे आणि जो स्वतः शेती पिकवित आहे तो म्हणजे शेतकरी, अशी एक ठराविक शेतकऱ्यांची व्याख्या केली जात होती. परंतु या आयोगाने शेती क्षेत्राची जी व्याख्या केलेली आहे ती अधिक विस्तृत आणि व्यापक पद्धतीने केलेली आहे. कारण ह्या व्याख्येमध्ये शेतकरी कोणाला म्हणावे किंवा ह्या व्याख्येमध्ये शेतकऱ्यांच्या व्याख्येमध्ये कोणकोणत्या घटक समाविष्ट होऊ शकतात या पद्धतीनं या शेतकरी या संकल्पनेची जी व्याख्या आहे ती बदलण्यात आलेली आहे. कारण सरकारकडून ज्या काही सोयी सवलती जाहीर केल्या जातील त्या सोयी सवलतीचा जास्तीत जास्त लोकांना लाभ व्हावा म्हणून शेतकऱ्यांची व्याख्या या आयोगाने बदललेली आहे. कारण शेतकऱ्यांसाठी जर काही सरकारने योजना जाहीर केल्या तर त्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळावा आणि जास्तीत जास्त लोकांना जर मिळायचं असेल तर ते सगळे घटक शेतकरी या संकल्पनेमध्ये, या व्याख्येमध्ये बसले पाहिजेत, त्यांनाच हा लाभ मिळू शकेल. आणि म्हणून आयोगाने शेतकरी कोणाला म्हणावे, तर जे सीमांत शेतकरी आहेत, लहान शेतकरी, त्यानंतर भूमिहीन शेतमजूर म्हणजे ज्यांच्याकडे अजिबात जमीन नाही परंतु ते शेतमजुरी हा व्यवसाय करतात, त्यानंतर वाट्याने शेती करणारे शेतकरी, कुळ शेतकरी, त्याचबरोबर मासेमारी करणारे लोक, त्याचबरोबर दुग्ध व्यवसाय करणारे लोक, त्यानंतर शेळ्या मेंढ्या पाळणारे जे लोक आहेत ते लोक, त्याचबरोबर कुक्कुटपालन व्यवसाय म्हणजे पोल्ट्री फार्म करणारे लोक, त्याचबरोबर पशुपालन व्यवसाय करणारे लोक, रेशीम उत्पादन करणारे लोक, त्यानंतर ग्रामीण आणि भटके शेतकरी, गांडूळ खत, कंपोस्ट खत, जैविक खत यांचे उत्पादन करणारे लोक, त्यानंतर कीटकनाशकांचे उत्पादन करणारे लोक, त्याचबरोबर जंगलातील डिंक, बेहडा, शिकेकाई अशी जंगली संपत्ती गोळा करणारे लोक, औषधी वनस्पती गोळा करणारे लोक, त्यानंतर मसाल्याच्या वनस्पती गोळा करणारे लोक. तर ह्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टींशी जे जे लोक निगडीत आहेत त्यांना शेतकरी म्हटलं जावं आणि सरकारी योजनांचा लाभ ह्या सर्व लोकांना मिळावा अशा प्रकारची एक व्यापक व्याख्या या राष्ट्रीय शेतकरी आयोगाने केलेली आहे.
आयोगाच्या मते शेतकऱ्यांना दुष्काळ, अतिवृष्टी, पावसाचा लहरीपणा, पिकांवरील रोगराई अशा नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो आणि या नैसर्गिक संकटांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असते आणि त्यामुळे शेतकऱ्यांचेही आर्थिक नुकसान होत असते. म्हणजे अशी जर काही नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली तर या नैसर्गिक आपत्तीमुळे सुरुवातीला पिकांचे नुकसान होते. पिकांचे नुकसान झाले की शेतकऱ्याचे देखील आर्थिक नुकसान होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजानं कर्ज घ्यावं लागतं. म्हणजे जे काही त्याचे आर्थिक नुकसान झालेलं आहे ते आर्थिक नुकसान म्हणजेच त्याच्या काही दैनंदिन गरजा असतील किंवा त्याची जी काही इतर कामं आहेत ती त्याला करता यावीत यासाठी त्याला कर्ज घ्यावं लागतं आणि प्रसंगी तो कर्जबाजारी बनतो. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून लहान शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणजे शेती संकटात आली की शेतकरी संकटात येतो आणि शेतकरी संकटात आला की ह्या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्याला काय करावं लागतं तर कर्ज घ्यावं लागतं. कारण शेती संकटात असल्यामुळे त्याला उत्पादन आणि उत्पन्न मिळू शकत नाही आणि त्यामुळे आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी त्याला कर्ज घ्यावं लागतं आणि हे कर्ज तो वेळेवरती फेडू शकत नाही. कारण ह्या वर्षी कर्ज घेतलं पुढच्या वर्षी फेडू असं त्याला वाटत असते, परंतु पुढचं वर्षसुद्धा जर शेतीच्या दृष्टिकोनातून वाईट गेलं, प्रतिकूल गेलं तर शेतकरी घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेवरती करू शकत नाही आणि त्यामुळे तो नवीन घेतलेलं कर्ज फेडू शकत नाही. त्यामुळे पहिलं कर्ज फेडण्यासाठी पुन्हा नवीन दुसरं कर्ज, दुसरं फेडण्यासाठी तिसरं कर्ज, अशा एक प्रकारे कर्जाच्या दुष्टचक्रामध्ये तो अडकतो आणि तो या कर्जाच्या सापळ्यातून लवकर बाहेर पडू शकत नाही आणि म्हणून नाईलाजाने अनेक शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतात. कारण जेवढं शेतीमध्ये भांडवल गुंतवलेलं आहे ते भांडवल जर बाहेर निघत नसेल किंवा जर ते रिकामं होत नसेल किंवा जर ती गुंतवणूक परतफेड होत नसेल तर मग शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रकारची निराशा निर्माण होते आणि निराशाजनक वातावरण, ताणतणावाचे वातावरण, त्यानंतर कुटुंबाची काळजी, ह्या सगळ्या परिस्थितीपुढे तो हतबल होतो आणि तो आत्महत्येकडे वळतो. आणि म्हणून गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच, विशेषतः जे लहान शेतकरी आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट आहे अशा शेतकरी नाईलाजाने आत्महत्याकडे वळतात आणि त्यामुळे आपल्याकडे असं चित्र दिसते की भारतामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भामध्ये ही स्थिती खूपच चिंताजनक आहे. आता भारतात शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या काही ठराविक राज्यांमध्ये होत आहेत, परंतु सर्वात जास्त आत्महत्या कुठं घडून आलेल्या आहेत तर महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा स्पेशली या आत्महत्या कोणत्या भागामध्ये घडून आलेल्या आहेत तर मराठवाडा आणि विदर्भ हा जो भाग आहे तर त्या भागामध्ये शेतकऱ्यांच्या जास्तीत जास्त आत्महत्या होत असलेल्या आपल्याला दिसून येतात. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि केरळ ह्या 4 राज्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येची समस्या गंभीरपणाने निर्माण झालेली आहे आणि त्यातल्या त्यात सर्वात जास्त आत्महत्या कोणत्या राज्यामध्ये घडून येत आहेत तर महाराष्ट्रामध्ये घडून येत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर या 4 राज्यातील आत्महत्येचे प्रमाण जास्त असणारे 31 जिल्हे सरकारने निवडलेले आहेत. या 4 राज्यांमध्ये जवळपास 31 जिल्ह्यांमध्ये आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे आणि त्यामुळे हे 31 जिल्हे सरकारने निवडले आहेत आणि या राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने कर्जमाफीची योजना जाहीर केलेली आहे. म्हणजे 4 राज्यातील 31 जिल्हे आणि 31 जिल्ह्यांमध्ये असणारे जे कर्जदार शेतकरी होते त्या कर्जदार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना सरकारनं जाहीर केलेली आहे. भारताचे तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्याची परिस्थिती विचारात घेऊन त्यांनी 2004 मध्ये मराठवाडा आणि विदर्भाला भेट दिलेली होती आणि नेमकी तिथली जी वस्तुस्थिती आहे ती काय परिस्थिती आहे हे ते पाहण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. म्हणजे मराठवाडा विदर्भाचा दौरा करत असताना मनमोहन सिंगांना अनेक गोष्टी त्यांच्या समोर आल्या आणि मग ते यातून खूप भावनिक झालेले होते, दुखावले गेलेले होते आणि त्यामुळे डॉक्टर मनमोहन सिंग हे त्या काळामध्ये पंतप्रधान होते. म्हणजे 2004 मध्ये पंतप्रधान होते आणि ह्या सगळ्या परिस्थितीचा त्यांनी विचार केला आणि त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना
शेतकऱ्यांसाठी त्यांनी खास 4,000 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करून दिलेलं होतं. आणि या पॅकेजमधून त्यांनी विदर्भातील शेतकऱ्यांची जी काही कर्ज आहेत ती कर्ज त्यांनी माफ केलेली होती. म्हणजे दुसऱ्या हरित क्रांतीची हाक कुणी दिलेली आहे तर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दिलेली आहे. तर ही एकंदरीत परिस्थिती निर्माण झालेली दिसते. म्हणून मगाशी मी म्हटलं की पहिल्या हरित क्रांतीची पार्श्वभूमी आणि दुसऱ्या हरित क्रांतीची पार्श्वभूमी ही खूप वेगळी होती. पहिल्या हरित क्रांतीची पार्श्वभूमी काय होती तर अन्नधान्याबाबत भारताला स्वावलंबी बनवणे ही पार्श्वभूमी होती. तर दुसऱ्या हरित क्रांतीची पार्श्वभूमी काय होती तर शेतकऱ्यांच्या ज्या वाढत्या आत्महत्या आहेत त्या आत्महत्या कमी करण्याचा प्रयत्न करणे आणि त्या अनुषंगाने शेती क्षेत्रासाठी काही ठोस पावलं उचलण्याचा प्रयत्न करणे ही दुसऱ्या हरित क्रांतीची पार्श्वभूमी असलेली आपल्याला दिसून येते. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी या दुसऱ्या हरित क्रांतीच्या काळामध्ये जे काही राष्ट्रीय शेतकरी आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती त्या आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी व्यूहरचना आखण्यात आली. आणि त्या व्यूहरचना म्हणजेच 5 कलमी कृती कार्यक्रम या आयोगाने आखून दिलेला होता. आणि या 5 कलमी कृती कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करणे, जमिनीची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करणे. जर शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली तर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते आणि जर उत्पन्न वाढले तर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. तर त्यासाठी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं जे मूळ कारण आहे ते मूळ कारणच कमी करण्याचा प्रयत्न करणे या गोष्टींवरती भर देण्यासाठी 5 कलमी कृती कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे. आता हा 5 कलमी कृती कार्यक्रम नेमका काय आहे तर एक म्हणजे शेतजमिनीची सुपीकता वाढवणे. ज्या शेतजमिनी आहेत त्या म्हणजे नापीक जमिनी आहेत किंवा कमी सुपीक जमिनी आहेत त्या कमी सुपीक जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी प्रयत्न करणे. आता ही सुपीकता वाढवण्यासाठी शेतीला जमिनीचा पोत सुधारला पाहिजे. त्याचबरोबर जमिनीचे माती परीक्षण करून जमिनीला तिच्या गरजेनुसार रासायनिक खतांचा आणि सेंद्रिय खतांचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करणे. विशेषतः जी सेंद्रिय खतं आहेत त्या सेंद्रिय खतांवरती किंवा सेंद्रिय शेतीवरती भर देण्याचा प्रयत्न करणे, ज्याला ऑर्गॅनिक फार्मिंग असं म्हटलं जातं. तर सेंद्रिय शेतीची जी संकल्पना भारतामध्ये हळूहळू रुजू लागलेली आहे ती कधीपासून रुजू लागलेली आहे तर 2004 नंतर म्हणजेच साधारणपणे दुसऱ्या हरित क्रांतीच्या काळामध्ये भारतात सेंद्रिय शेतीची जी संकल्पना आहे ती हळूहळू रूढ व्हायला लागलेली आहे. सेंद्रिय शेती म्हणजेच काय तर रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खतांचा वापर करून केली जाणारी शेती. यामध्ये मग गांडूळ खत आहे, लिंबोळी खत आहे, त्यानंतर मासळी खत आहे, कंपोस्ट खत आहे, पालापाचोळ्यापासून तयार केलेलं आहे किंवा शेणखत आहे. तर अशा नैसर्गिक पद्धतीनं जे खत तयार केलं जातं त्या खतांचा जर वापर झाला तर उत्पादनामध्ये पण वाढ घडून येते, जमिनीचा पोत सुधारतो आणि जमिनीला कोणत्याही प्रकारची हानी पोचत नाही, जमिनीचे आरोग्य चांगले राहते. त्या अनुषंगाने सेंद्रिय शेतीवरती भर देण्याचा प्रयत्न करणे. त्यानंतर दुसरा कार्यक्रम आहे तो म्हणजे जलसिंचन सुविधांमध्ये वाढ घडवून आणणे आणि जलव्यवस्थापनावरती भर देणे. जास्तीत जास्त जमीन जलसिंचनाखाली आणण्यासाठी पाणी पुरवठ्याच्या नवनवीन योजना हाती घेऊन सरकारने सर्वत्र जलसिंचन सुविधांवरती किंवा जलसिंचन कार्यक्रमावरती भर देणं गरजेचं आहे. म्हणजे जास्तीत जास्त जर जमीन जलसिंचनाखाली आली तर बारमाही शेती पिकवली जाईल आणि शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मदत होईल. एवढेच नव्हे तर बारमाही शेती पिकवली गेली तर शेती उत्पादनामध्ये वाढ घडून येण्यासाठी मदत होऊ शकेल. तर त्या अनुषंगाने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी जलसिंचन सुविधांमध्ये वाढ घडवून आणण्याचा प्रयत्न करणे. फक्त जलसिंचन सुविधांमध्ये वाढ करून आणणे एवढाच उद्देश नाही तर जलव्यवस्थापनावरती ह्या हरित क्रांतीच्या काळामध्ये भर देण्यात आलेला आहे. जलव्यवस्थापन म्हणजे पाण्याचे अचूक व्यवस्थापन करणे किंवा पाण्याचे अचूक नियोजन करणे. जी काही शेतीला जो काही पाणी पुरवठा केला जातो त्या पाणी पुरवठ्याचे अचूक व्यवस्थापन होणं गरजेचे आहे. कारण बऱ्याच वेळेला असं दिसून येतं की जलव्यवस्थापनाचा अभाव असल्यामुळे पाणी अनेक ठिकाणी न वापरता वाया जाते. तर त्या
जे वाया जाणारे पाणी आहे त्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा योग्य पद्धतीनं वापर होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी सरकारने जलव्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांच्या मध्ये जनजागृती करून त्यावर या कार्यक्रमावरती भर म्हणजे जलसाक्षरता हा कार्यक्रम सरकारने हाती घेतलेला आहे. कारण आज भारतामध्ये जलसाक्षरता ही काळाची गरज आहे. जेवढं पाणी आहे तेवढं पाणी आपण काटकसरीनं वापरलं पाहिजे. पाण्याचा आपण योग्य पद्धतीनं वापर केला पाहिजे. नियोजन पद्धतीनं आपण हे पाणी मग पिण्यासाठी असेल किंवा शेतीसाठी असेल त्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं जर झालं तर आपल्याला उपलब्ध जे काही पाण्याचे साठे आहेत ते वर्षभर आपल्याला टिकवता येतात किंवा ते आपल्याला पुरविता येतात. त्यासाठी जलव्यवस्थापन होणं आवश्यक आहे. कारण आपल्याकडं आपण बघितलं तर असं लक्षामध्ये येईल की आपल्याकडं जलव्यवस्थापन हे अतिशय चुकीच्या पद्धतीनं होत असतं. म्हणजे आपण जर बघितलं तर आपण आजही अनेक ठिकाणी शेतकरी पिकांना पाटाने पाणी पाजतात आणि मग पाटाने पाणी पाजत असताना गरजेपेक्षा जास्त पाणी हे तिथं वापरावं लागतं किंवा वापरलं जातं. कारण पाट भरून ते पाणी पिकांमध्ये सोडलं जातं. आणि दुसरी एक चुकीची पद्धत आपल्याकडे आहे की आपण पाणी पाजत असताना तिथं थांबून किंवा व्यवस्थितपणे आपण पाणी पाजत नाही आणि मग आज पाणी संध्याकाळी आपण सुरू करून आलो की दुसऱ्या दिवशी सकाळीच आपण मोटर बंद करायला जातो. म्हणजे आपलंही शेत पिलेलं असतं आणि शेजाऱ्याचं पण शेतानं पाणी पिलेलं असतं. ही एक विचित्र परिस्थिती आपल्याकडे असलेली दिसून येते. दुसरी गोष्ट म्हणजे पाणी पाजून झालेलं आहे किंवा नाही किंवा सर्व ठिकाणी पाणी पोचलेलं आहे की नाही हे आपण आत पिकामध्ये जाऊन बघत नाही तर आपण रस्त्यावर उभं राहून पाण्यामध्ये दगड फेकतो आणि जिथं आपल्याला पाण्यामध्ये दगड पडल्यानंतर आवाज आले की ओळखायचं इथंपर्यंत पाणी पोचलेलं आहे. म्हणजे अशा अशास्त्रीय पद्धतीचा किंवा चुकीच्या पद्धतीचा आपण आजही विद्यार्थी मित्रांनो वापर करतो. त्यामुळे पाण्याचं योग्य व्यवस्थापन किंवा नियोजन होत नाही ही गोष्ट आपल्याला दिसून येते. त्यानंतर पतपुरवठा आणि पीक विमा योजना नंतर सरकारकडून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्जपुरवठा कसा होईल किंवा पतपुरवठा कसा होईल या गोष्टींवरती भर दिलेला आहे. कारण शेतकऱ्यांना कमी व्याजदराने जर कर्जपुरवठा झाला तर शेतकरी नव्या उमेदीनं शेतीमध्ये भांडवल गुंतवणूक करू शकतील आणि जर काही नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली तर आपत्तीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीसुद्धा झाली पाहिजे. त्याचबरोबर पीक विमा योजना आपल्याकडं अलीकडील काळामध्ये हाती घेण्यात आलेल्या आहेत. पिकांचे विमे उतरवले जातात आणि जर काही नुकसान झाले तर विमा महामंडळाकडून पीक विमा योजनेची नुकसान भरपाई किंवा सरकारकडून शेतकऱ्यांना ही पीक नुकसानीची जी काही भरपाई आहे ती भरपाई दिली पाहिजे. हा एक उद्देश या 5 कलमी कृती कार्यक्रमामध्ये ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर जैवतंत्रज्ञानाचा वापर करणे. जैविक तंत्रज्ञानाचा जर शेती क्षेत्रामध्ये वापर झाला तर शेती उत्पादनामध्ये वाढ घडून येण्यासाठी मदत होऊ शकते. जैवतंत्रज्ञानामुळे विशेषतः नवनवीन पिकांच्या ज्या वाण आहे ते आपल्याला शोधून काढता येतात आणि त्याचबरोबर जैविक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपण जी कीड पिकांवरती येते किंवा जे कीटकनाशकं ज्या आपल्याला रासायनिक फवारणी करायला लागते त्याऐवजी आपण जैवतंत्रज्ञान पद्धतीचा जर वापर केला तर पिकांना कोणत्याही प्रकारची हानी पोचणार नाही. म्हणजे ज्याला बायोटेक्नॉलॉजी असं म्हटलं जातं तर बायोटेक्नॉलॉजीचा वापर हा शेती क्षेत्रामध्ये वाढवण्यावरती भर देण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर बाजार व्यवस्थेमध्ये सुधारणा हा 5वा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जे पॉईंट आहेत ते आपण एकाच ओळीमध्ये पुढे पुढे लिहिलेले आहेत. 1 2 3 4 5 आकडे टाकलेले आहेत. म्हणजे एकाखाली एक न घेता जागेच्या अभावी आपण ते समोरासमोर ओळीनं घेतलेले आहेत. तर ते तुम्ही लक्षामध्ये घ्यायचं आहे. बाजार व्यवस्थेमध्ये सुधारणा म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य किंवा अचूक भाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांची व्यापारी वर्गाकडून होणारी जी फसवणूक आहे ती थांबली पाहिजे. शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळेपर्यंत तो थांबू शकला पाहिजे. त्यासाठी त्याला साठवणुकीच्या सुविधा निर्माण करून दिल्या पाहिजेत. गोडाऊनच्या सोयी त्याला निर्माण करून दिल्या पाहिजेत. त्यानंतर व्यापाऱ्यांकडून जी शेतकऱ्यांची लूट केली जाते किंवा जी वजनमापामध्ये फसवणूक केली जाते ती थांबवली पाहिजे. अशा अनेक उद्देशाने किंवा बाजार व्यवस्थेमध्ये शेतकऱ्याच्या शेतमालाला व्यापारी ठरवून देईल तोच भाव शेतकऱ्याला मिळतो. तर शेतकऱ्याला आपल्या मालाचा दर ठरवण्याचा अधिकार असला पाहिजे. आपल्या शेतमालाची किंमत शेतकऱ्यांनी केली पाहिजे. ह्या गोष्टीवरती भर देणं गरजेचं आहे. तर या पद्धतीनं बाजार व्यवस्थेमध्ये ज्या काही त्रुटी होत्या किंवा जे काही दोष होते ते जर दूर करण्याचा प्रयत्न झाला
तर शेतकऱ्यांना चांगली किंमत मिळू शकेल, व्यापारी वर्गाकडून त्याची कोणत्याही प्रकारे फसवणूक होणार नाही. स्वतः शेतकऱ्यांनी मार्केटिंग करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, स्वतः शेतकऱ्यांनी या व्यवस्थेमध्ये उतरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपला माल व्यापाऱ्याकडे न विकता थेट बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांनी विकला पाहिजे, मध्यस्थांची साखळी कमी झाली पाहिजे. अशा पद्धतीने जर प्रयत्न झाले तर शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी निश्चितपणे मदत होऊ शकते आणि त्या अनुषंगाने जर विचार केला तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण आपल्याला रोखता येऊ शकते. म्हणजे सरकारकडून शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केले जातील, काही योजना आखल्या जातील, तो भाग आहेच. पण जर ह्याचबरोबर जर कृती कार्यक्रमाची जर जोड मिळाली, म्हणजे 5 कलमी कृती कार्यक्रम जर सगळीकडं योग्य पद्धतीने जर स्वीकारला गेला, अवलंबला गेला आणि जर तो यशस्वीपणे राबवला गेला तर निश्चितपणे भविष्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी मदत होऊ शकेल. तर या पद्धतीनं आपण बघितलं की आपली ही जी दुसरी हरित क्रांती आहे, ती दुसरी हरित क्रांती ही शेतकऱ्यांच्या आत्महत्येशी निगडीत असणारी क्रांती आहे. शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी व्हाव्यात या उद्देशाने आपण दुसऱ्या हरित क्रांतीचा प्रयोग हा 2004 नंतर स्वीकारलेला आहे. या ठिकाणी 2 ऑब्जेक्टिव्ह आपल्याला पाहायला मिळतील की राष्ट्रीय शेतकरी आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली तर 2004 मध्ये करण्यात आली. कोणाच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली तर MS स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेली आहे. दुसऱ्या हरित क्रांतीची हाक कोणी दिलेली आहे तर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दिलेली आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी किती कलमी कृती कार्यक्रम आखण्यात आलेला होता तर 5 कलमी कृती कार्यक्रम आखण्यात आलेला होता. तर हे देखील ऑब्जेक्टिव्हचे काही मुद्दे तुम्ही विचारात घ्यायचे आहेत किंवा लक्षामध्ये ठेवायचे आहेत. तर या पद्धतीनं आपली दुसरी हरित क्रांती हा जो भाग होता किंवा हरित क्रांती आपला हा जो भाग होता तो या ठिकाणी संपलेला आहे आणि ह्या प्रकरणामधला शेवटचा एक भाग आहे तो आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत, म्हणजे आपलं पहिलं प्रकरण संपेल. तर अशा पद्धतीनं आपण आज या ठिकाणी थांबणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा फॉर्म सुटलेले आहेत आणि त्याच्या सूचना तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती दिलेल्याच आहेत. तरी देखील 5 जुलैपासून 14 जुलैपर्यंत आपल्याला विदाऊट लेट फीनं फॉर्म भरता येणार आहेत. ऑफिसमध्ये तुम्ही जाऊन फॉर्म घ्यायचे आहेत, तिथे तुम्हाला चलन दिलं जाईल, ते तुम्ही बँक ऑफ इंडियामध्ये भरायचं आहे. ते चलन आणि आत्ता झालेल्या परीक्षेचं मार्कलिस्टची झेरॉक्स ह्या 2 गोष्टी तुम्ही फॉर्म बरोबर द्यायच्या आहेत आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरा. आपल्या मित्रमैत्रिणींना फॉर्म भरण्यासाठी तुम्ही सूचना द्या, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी या परीक्षेच्या प्रवाहामध्ये आले पाहिजेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना परीक्षेच्या बाबत माहिती नसल्यामुळे फॉर्म कधी भरायचे वगैरे ते परीक्षा फॉर्म भरू शकत नाही. तर तुमची जबाबदारी आहे की आपल्या मित्र किंवा मैत्रिणीला परीक्षा फॉर्म सुटलेले आहेत आणि ते भरा याबाबतची जी काही माहिती आहे ती तुम्ही पोचवायची आहे. आम्हीही प्रयत्न करतोय, ऑफिस प्रयत्न करतोय, कॉलेजकडून प्रयत्न केले जात आहेत. तरी देखील आपली पण तेवढीच जबाबदारी आहे की दुसऱ्या परीक्षेच्या ज्या तारखा आहेत परीक्षा फॉर्म भरण्याच्या त्या आपण संबंधितांना जरूर कळवाव्यात. आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. धन्यवाद.